धन्यवाद. तर जाऊया मैदानामध्ये. टू बॅटर्स आपण पाहतोय मैदानात जाताना. स्ट्राईक एंडला कैलास, नॉन स्ट्राईक एंडला संतोष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल प्रभाकर. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ महासंग्राम दमन दौरा, जे प्रेक्षक घर बसल्या 30 स्टारच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून हे प्रक्षेपण पाहत असतील तर चालू असलेला सामना आपण पाहतोय भादवड विपक्षात बिनार. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. यावेळेस आडवे बॅटने खेळलाय परंतु मिटुकी क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. दरम्यान अजून एक धाव मोजली जाते. 2 धावा धावपळकावर जोडल्या जात आहेत. 2 धावेने अकाउंट ओपन होतंय भादवड संघाचं. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय 2 धावा लागल्यात धावपळकावर. पुणे एकदा सज्ज होईल प्रभाकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस इनफिल्डच्या बर्न सरळ चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून, सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर 6 या अंकावर जाऊन पोहोचले. 6 अंक आपण पाहतोय धावपळकावर. आता आपण विचार केला तर 2 चेंडूची हाताळणी झाले. 2 चेंडूवर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धाबा, त्यानंतर एक खणखणीत चौका आपण पाहिलं असेल. इनफिल्डच्या वरून सरळ चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये गेला होता. पुण्याची एकदा सज्ज होईल प्रभाकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकर ते मात्र फलंदाजाला जागते राहूचा आदेश देताना धावसंख्या स्थिर आपण पाहतो 6 अंकावर. यावेळेस डॉट चेंडूची सांगता केली गेली. त्यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाजच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर मागच्या चेंडूवर चौकार जरूर आला होता. पुणे एकदा सज्ज होईल. यावेळेस चेंडू हवेतही क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे मात्र चुकी होते. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावपळक पाहिलं तर 8 या अंकावर जाऊन पोहोचले. 8 या अंकावर धावपळक आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूची हाताळणी झाली. पुण्याची एकदा प्रभाकर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला आपण पाहतो कैलासच्या बॅटमधून आपण पाहतो आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा जमा करण्यात यश आलंय. ज्यावेळेस इशारा येईल पंचांचा व्हाईट बॉलचा. 1 धाव जोडली जाईल धावपळकावर. 1च्या मदतीनं धावपळक पाहिलं तर 9 या अंकावर जाऊन पोहोचलंय. P1चं षटक आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना भिवंडी ग्रामीण 40+ मतलब महासंग्राम दमन दौरा आपण पाहतोय. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क, चेंडूला सरळ फेकून दिलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. 6 धाव्याने धावपळक पाहिलं तर 15 या अंकावर जाऊन पोहोचलंय. पिचिंग पाहिली तर हाफ ट्रॅकर होती आणि सरळ चेंडूला सफल होऊन सरळ उडवला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामधून 6 धावेसाठी. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 15 अशी धावसंख्या. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूची हाताळणी झाली. पंधरा धाबा धावपळकावर पाहतोय. पुणे एकदा सज्ज होईल प्रभाकर. चेंडू मध्ये 15 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि ते मात्र
सुंदर झेल पकडलाय, सुंदर झेल. फलंदाज फेल. पहिला क्रमांकाचा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला जाईल. या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय भातबड संघाची 15 या अंकावर. तर हे झेल पकडली याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोहन भोईर महेश भोईर यांच्या माध्यमातून मोहन याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. एक सुंदर झेल पकडला आणि आपण पाहिलं असेल ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर प्रोत्साहन दिलं जातंय, आत्मविश्वास एक धुनावला जातोय, बक्षिसाच्या माध्यमातून प्रोत्साहित केलं जाते खेळाडूला. आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहिलं असेल मोहन भोईर यांच्या माध्यमातून दिलं गेलं. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर सुधीर. समोर असेल संजय. यावेळेस फटका चांगला आहे, निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. यावेळेस संजय भाई म्हात्रे यांच्या पॅट मधून 6 धाबांनी धावफलक 21 या अंकावर जाऊन पोहोचले. 21 धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर सुधीर याचा समाचार घेतलाय. हा पिचिंग होती, सरळ चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला. पुणे जगता सुधीर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ज्यावेळेस पुण्याच्या एकदा होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रात एकच धाव मिळेल. एक धावेने धावफलक 22 या अंकावर जाऊन पोहोचलंय. त्यापर्यंत पाहिलं तर हा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा होता, परंतु थोडसा गती कमी होती, परंतु फलंदाजाच्या पर्यंत थोडा उशीर आला. त्याच्याच कारणास्तव जो एलिव्हेशन पाहिजे होतं तो एलिव्हेशन देता आलं नाही. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक आहे फायनल क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक पाहिलं तर 23 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 23 धावा धावफलकावर लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावर 23 अंक आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात भातबड संघ. पुण्याच्या एकदा सज्ज होईल सुधीर. यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक पाहिलं तर 24 अंकावर जाऊन पोहोचले. 24 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. 4 चेंडूची सांगता झाली. पुढे जगता सज्ज होईल 5वा चेंडू टाकण्यासाठी. गोलंदाज सुधीर गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, चेंडू शॉट फाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षण केलं जाते आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक 26 या अंकावर जाऊन पोहोचले. 26 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. टीम भातवड संघाची नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना. दुसरं षटक प्रगती पथावर. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सुधीर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल 1 बाउन्सने सीमारेषे पार. चौकार. या चौकारच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 30 या अंकावर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र 2 षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी.
तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज हनुमंत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. त्याच्या विरोधात स्ट्राईक एंडवर संजयभाई म्हात्रे. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस चेंडू हवेत आहे. ते मात्र संधी होती यष्टी रक्षकाला, परंतु गमावली जाते. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक पाहिले तर 31 या अंकावर जाऊन पोहोचले. 31 अंक लागले जात आहेत. तिसरे षटक प्रगती पथावर. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. यावेळेस संतोष असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस काय इशारा येईल पंचांचा? व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. 32 या अंकावर जाऊन पोहोचले धावफलक. पुणे चकदा सज्ज होईल हनुमान गोलंदाजी मार्कवर. यावेळेस टायमिंग प्रॉपर साधलंय. सरळ चेंडूला उडवलाय. 7 धावांसाठी षटकार. या 7 धावांनी धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 38 या अंकावर. काय आपलातून फटका. पूर्णपणे ताकद झोकली होती फटक्या मागे. सरळ चेंडू फेकून दिला होता 6 धावांसाठी. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज हनुमान गोलंदाजी मार्कवर. पुणे सज्ज होईल. ज्यावेळेस चेंडू उंच गेलाय तेवढाच लांबी गाडतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. 7 धावांसाठी षटकार. तर या 6 धावाने धावफलक पाहिलं तर 44 या अंकावर जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावफलक पाहिलं तर एक मुसंडी मारताना आपण पाहतोय. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज हनुमान. यावेळेस इशारा येईल पंचांचा. नो बॉलचा इशारा. एक धाव 9च्या स्वरूपात जोडली जाईल धावफलकावर. 45 या अंकावर जाऊन पोहोचले धावफलक आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना भातवड संघ चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारता आली. आतापर्यंत विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटचा किती फायदा उठवेल? यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक ला बीट करून सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण पाहतोय. फ्रीटचा फायदा पुरेपूर फायदा उठवताना फलंदाज संतोष आपण पाहतोय आणि षटकार हॅट्रिक त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार.
धावसंख्या परिणाम स्वरूपी पाहिली तर 51 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 51 धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर लागली गेली. तिसरं षटक प्रगती पथावर आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूची सांगता झाले. यावेळेस सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावपळक पाहिलं तर 52 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. त्या मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जाते. मागील 3 चेंडूवर 3 षटकार जरूर आले. यावेळेस थोडंसं पाहिलं की चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. त्या कारणास्तव एक चांगला फटका. सज्ज होईल हनुमान गोलंदाजी मार्कवर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धावेने धावपळक पाहिलं तर 53 आकड्यावर जाऊन पोहोचले. आता मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळक आपण पाहतोय. एक गडीच्या मोबदल्यात 53 या आकड्यावर. एकंदरीत आपण 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि या षटकात आपण पाहिलं तर 23 धावा खर्च केल्यात आणि परिणाम स्वरूपी पाहिलं तर 53 धावा धावपळकावर लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर बादवड संघाच्या. तर नवीन गोलंदाज हरेश चौथं षटक हाताळण्यासाठी आणि समोर असेल संजय म्हात्रे. स्ट्राईक एंड आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू. यावेळेस सुरेख चेंडूच्या त्या हाताळणी झाले. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवर कुठली धाव नाही. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर हरेश. यावेळेस वेगवान चेंडूची हाताळणी केली होती. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट केली गेली. एके धावेने धावफलक पाहिलं तर 54 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 54 धावसंख्या आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर बादवड संघ, परंतु आतापर्यंत एकंदरीत पाहिलं तर चांगली धावसंख्या 54 धावा झाल्यात. इथून मात्र विचार केला तर इनिंगचे 4 चेंडू शिल्लक. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. ज्यावेळेस सफल होऊन चेंडूचा मारले. चांगला फटका कन्वर्ट करता आला नाही, परंतु स्वेरली क्षेत्रामधून क्षेत्ररक्षण फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावपळक पाहिले तर 55 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या षटकाचा आपण विचार केला तर एकंदरीत 3 चांगली चेंडूची हाताळणी केली. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज हरेश. यावेळेस सुरेख डिलिव्हरी. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू चांगली हाताळणी केली. ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला पाहिजे या चौथ्या षटकात मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरेशच्या माध्यमातून. पुण्याच्या एकदा सज्ज होईल संजय म्हात्रेच्या विरोधात गोलंदाजीसाठी हरेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक दूर राहतोय, परंतु त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पाहिलं तर 57 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 57 धावा धावफलकावर लावण्यात यश आलंय. मात्र या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल, कारण मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर 62 धावा धावफलकावर लावल्या होत्या. 63 आव्हान दिलं होतं वर्ल्ड संघाला. आणि यावेळेस चेंडू सरळ उडवलाय. स्वेडले क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार.
षटकार आणि षटकारच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 63 या अंकावर आणि मागील सामन्यात पाहिलं असेल 62 धाबा, या सामन्यामध्ये 63 धाबा. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते बादवड संघाकडून बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये. यावेळेस 63 धाबा धावपळकावर 64 धाबांचं आव्हान असेल भिनार संघासमोर आणि या 64 धाबा होतील का, या 64 धाबा रोखल्या जातील का दुसऱ्या इनिंग मध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बादवड संघ. तर 63 धावा धावपळकावर लागले तर 64 धावांचं आव्हान असेल भिनार संघासमोर. 24 चेंडू मध्ये 64 धावा या बनवाव्या लागतील भिनार संघाला. परंतु या 64 धावा रोखाव्या लागतील भातवड संघाला. मात्र हे
धन्यवाद. तर आमच्या पंच मैदानात जाताना 2 बॅटर्स आपण पाहतोय मैदानात जाताना. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ चा महासंग्राम दमन दौरा चालू असलेला सामना आपण पाहतोय. फर्स्ट सेमीफायनल च्या माध्यमातून एका साईडला आपण पाहिलं तर भिनार, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पादवड. नाणेफेक हरल्यानंतर 63 धावांचं मोठा डोंगर उभारण्यात यश आलं. 64 धावांचं आव्हान असेल भिनार संघासमोर. सलामीचे 2 बॅटर्स आपण पाहतोय, सुधीर आणि गोरख. गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद डावकर त्याचा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू, ज्यावेळेस सुरेख डिलिव्हरी, चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळेस थोडासा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव जोडली जाईल. अकाउंट ओपन होताना भिनार संघाचं. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू हाताळणी झाले. एक धाव धावफलकावर. यावेळेस गोरख असेल स्ट्राईक एंडवर. या इनिंगमध्ये पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. यावेळेस 2 क्षेत्रक्षामधून सरळ निघून चेंडू जातोय. सीमा लगत चेंडूला अडवलं जातंय. दरम्यान 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने धावफलक पाहिलं तर 3 या अंकावर जाऊन पोहोचले. 3 धाबा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूची सांगता झाले. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते मात्र पहिल्या क्रमांकाचा फलंदाज गोरख होतोय तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय हनुमान. आणि एकंदरीत 2 क्षेत्ररक्षक पाहिलं तर एक मिड विकेट आणि लॉंगॉन क्षेत्रामध्ये. तिथेच मात्र जाळ्यात अडकवलं गेलं गोरख याला. निराश पावलांनी तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहू शकता. नवीन फलंदाज हनुमान नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला सुधीर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू कबड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव जरूर जोडली जाईल. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचत नाही. सरळ चेंडू निघून जातोय लॉंगॉन क्षेत्रामधून. 1 बाउन्सने सीमा रेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पाहिलं तर 8 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 8 या अंकावर. चांगली गोलंदाजी झाली. या पहिल्या षटकात आपण विचार केला तर धावांचा मोठा डोंगर उभारण्यात यश आलं. तो पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं भादवड संघाला. 63 धावांचा मोठा डोंगर, 64 धावांचं आव्हान भिनार संघासमोर. आणि पिमनच्या षटकामध्ये फक्त 8 धाबा खर्च केल्यात गोलंदाज प्रल्हाद याने. एकंदर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. यावेळेस P1चं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं पहिलावलं जाते. एनपिनच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. एक शॉर्ट थर्ड मॅन आणि एक कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
तर यावेळेस गोलंदाज सज्ज होईल कैलास दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे ते मात्र एकच धाव मिळेल सुधीर याला. एके धावेने धावफलक पाहिलं तर 9 या अंकावर. यावेळेस हनुमान स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडू आभेत आहे क्षेत्ररक्षक आहे ते मात्र संधी बनवू शकली असती परंतु चेंडू वन बाउन्सने निघून जाईल सीमारेषा पार. इथे मात्र चुकी झाली आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. ते मात्र मोजावे लागतील 4 धावा. 4 धाव्याने धावफलक 13 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूची हाताळणी झाली. 2 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकातले. पुणे चद्दा सज्ज होईल कैलास गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि समोर त्याच्या विरोधात पुण्याच्या एकदा सज्ज होईल हनुमान. यावेळेस चेंडू हवेत आहे ते मात्र झेल पकडला जातोय. तर मात्र खेळ संपेल हनुमान याचा. फलंदाज बाद. दुसरं षटक पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं एक सिंगल आली त्यानंतर एक चौकार जरूर आला होता जिथे झेल सुटला होता आणि चेंडू सीमा पार झाला होता. त्यानंतर पुढील चेंडूवर पाहिलं तर विकेट प्राप्त करण्यात यश आलं कैलास याला. पुण्याच्या एकदा सज्ज होईल कैलास गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्ट्राईक एंडला. यावेळेस बॅटची तिकड घेऊन चेंडू सर बॅकवर्ड मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धाब्याने धावफलक पाहिले तर 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. तर मात्र स्ट्राईक एंडवर मोहन असेल. पुढच्या एकदा सज्ज होईल कैलास गोलंदाजी मार्कवर. यावेळेस थोडस बोट फिरवले होते चेंडूवर. गती परिवर्तन निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 14 या अंकावर. यावेळेस चेंडू सरळ शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एके धाव्याने धावफलक पाहिले तर 15 या अंकावर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 15 या अंकावर. जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या पुढील 12 चेंडूमध्ये विजयासाठी एकंदरीत विचार केला तर 49 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 49 धावा विजयासाठी भिनार संघाला. 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावर लागल्यात. पाहिलं तर 2 गडी बाद झालेत भिनार संघाचे. या तिसऱ्या षटकासाठी कोण गोलंदाज सज्ज होईल. संजय मात्रे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. मात्र समीकरण पाहिलं तर 49 धावा पाहिजे ते विजयासाठी 12 चेंडूमध्ये भिनार संघाला. 24.05 अशी सरासरी ठेवावी लागेल हा विजय साजरा करायचा असेल तर. परंतु ज्याप्रमाणे प्रल्हाद आणि कैलास यांनी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी संजय मात्रे यांना करावी लागेल.
आणि यावेळेस स्ट्राईकवर पाहिलं तर फलंदाज मोहन असेल यावेळेस स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडवर सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय सुधीर. यावेळेस चेंडू सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंग ऑनचं क्षेत्र फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एके धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावर. 16 अंक आपण पाहतोय धावफलकावर लागले गेलेत. सज्ज होईल गोलंदाज संजय मात्रे. यावेळेस अलाउन द कार्पेट फटका पाहतो आपण. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव जोडली जाईल. एके धाब्याने धावफलक पाहिलं तर 17 अंकावर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र खतरा जाणवायला लागलाय भिनार संघाला, कारण की तिसरे षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज संजय मात्रे गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळेस चेंडू आव येत आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी होईपर्यंत अजून एक धाव जोडली जाईल. 2 धावा धावफलकावर 2च्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 19 धावा धावफलकावर लागले तर तिसरं षटक प्रगती पथावर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आणि चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु कुठली धाव नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिर 19 या आकड्यावर. 19 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात भिनार संघ. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे झेलची संधी आणि काय झेल पकडलाय तर मात्र फलंदाज होईल फेल. ते मात्र मोहन फलंदाज आउट होतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय विनोद. 19 या आकड्यावर आपण धावफलक पाहतो. 3 गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचं पाठलाग करताना भिनार संघ. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 45 धावा. यावेळेस खोलभर टप्प्याचा चेंडू निर्धावच्या स्वरूपात निघून जातोय यष्टिरच्या हातामध्ये आणि ते मात्र 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले भिनार संघ. इथून मात्र विचार केला तर 6 चेंडूमध्ये विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 45 धावा. एकंदरीत दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे भादवड संघाचे. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला भेटलं त्याचप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्ये एकंदरीत दबदबा राहिला गोलंदाजीच्या माध्यमातून भादवड संघाचा. नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र समीकरण खूप अवघड. क्रिकेटच्या माध्यमातून पाहिले तर 6 चेंडूमध्ये 45 धावा. अजूनपर्यंत ही धावसंख्या 6 चेंडूमध्ये झालेली नाही परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल 42 धावा सुद्धा 6 चेंडूमध्ये झाल्यात. नाही ते मात्र काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मच्छिंद्र गोलंदाजीवर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. डावखोऱ्याचा फलंदाज विनोद यावेळेस असेल. सज्ज होईल स्ट्राईक एंडला विनोद. यावेळेस चेंडू सरळ लॉंगॉन क्षेत्रामध्ये येते. इथे मात्र चुकी आणि चुकीला माफी नाही. सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 धाबांनी धावफलक पाहिलं तर 23 या अंकावर जाऊन पोहोचले.
23 धावा धावफलकावर. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता, कुठली धाव नाही या चेंडूवर. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक मिसफिल्ड झाली आणि 4 धावा मोजाव्या लागल्या. धावसंख्या 23. ज्यावेळेस गती परिवर्तन होतं, सरळ चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय, ते मात्र चुकी झाली, परंतु बॅकअप दिलं जात आहे. त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र भिनार संघ पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय. विजयापासून यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस किती धावा येतील? एकच धाव. 6 धावांचा इशारा केला या क्षेत्ररक्षकाकडून. 6 धाव्याने धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचले 30 या अंकावर. तर मात्र विचार केला तर 2 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. यावेळेस शफल होऊन चेंडू मारलाय फाईन क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव्याने धावफलक 31 या अंकावर. मात्र ह्या इनिंगचा, ह्या मॅचचा शेवटचा चेंडू असेल. सज्ज होतो या मच्छिंद्र. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, परंतु ते मात्र चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. ते मात्र विजय होतोय भादवड संघ. अभिनंदन. हार्ड लक टू भिनार. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय संजय भाई म्हात्रे. 19 धावा आणि दुसऱ्या इनिंग मध्ये एक गडी बाद केला होता. अष्टपैलू कामगिरी राहिली या मॅच मध्ये. तो ठरतोय संजय भाई म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच.